हॅलो एव्हरीवन, मी आहे शुभांगी नावडकर, टीचर बाय प्रोफेशन आणि इन्व्हेस्टर बाय पॅशन. आणि ही इन्व्हेस्टिंग जर्नी तुमच्यासाठी तितकीच फायदेशीर आणि मजेशीर झाली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करते. आणि यासाठी आपण सुरू केली फायनान्शियल सिरीज. ही सिरीज 30 दिवसांची चालणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा आणि या 30 दिवसात तुम्ही फायनान्स मधलं सगळं नॉलेज शिकून जाणार आहात. त्याच्यामुळे शेअर करा मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, सगळ्यांना ज्यांना ज्यांना फायनान्शियल एज्युकेशनची गरज आहे. आणि हे बघा, खिशात जर 500 रुपयाची नोट असेल आणि 50,000 बंडल असेल तरी सुद्धा फायनान्शियल नॉलेज खूप गरजेचं आहे. कारण 500 ला 50,000 कन्वर्ट करायचं असेल तर गरजेचं आहे ते फायनान्शियल नॉलेज. आज आपण वेगळ्या वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत. बघा, तुम्हाला जगातली 7 आश्चर्य तर निश्चितपणे माहिती असतील, बरोबर. पण मी आज तुम्हाला सांगणारे 8वं आश्चर्य जगातलं. आणि हे 8वं आश्चर्य म्हणजे चक्रवाढ व्याज, म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. अल्बर्ट आइन्स्टाईन ह्या थोर शास्त्रज्ञाने याच कंपाऊंड इंटरेस्टला जगातलं 8वं आश्चर्य म्हटले. कारण काय, तर कंपाऊंड इंटरेस्ट समजून घ्यायला एक साधीशी गोष्ट मी सांगते तुम्हाला. एक राजा असतो आणि त्याची बायको खूप दुःखी असते. आणि मग ती दुःखी असते, पण तिला आनंद मिळायला पाहिजे ना, म्हणून तो काय करतो की दवंडी पेटवतो, की जो कोणी माझ्या राणीला आनंदी करेल त्याला मी काय करेन, तो मागेल ते बक्षीस देईल. आणि याच्यासाठी तो पूर्ण राज्यात दवंडी पेटवतो. पण मग अशा काही वेळी काय होतं, एक त्यांना तानसेन भेटतो. मग ते तानसेन येतो की मला आता राणीला खुश करायला मी प्रयत्न करतो म्हणून. आणि तो तानसेन काय करतो, त्याच्या सुराणी सुमधुर आवाजाने तो त्या राणीला खुश करतो आणि राणी हसायला लागते. आता राजा काय म्हणतो की माग, तुला काय हवंय ते. तर तो म्हणतो की मी तुला माझी राणी खुश केल्याबद्दल मी पाहिजे तेवढं तुला धन देऊ शकतो. तर माग, तुला काय मागायचंय ते. तर मग अशा वेळी तो तानसेन काय म्हणतो माहितीये का, जास्त काही नको राजा, मला मला काय कर, तू जी आपले चेसबोर्डची 64 घर आहेत की नाही, त्या पद्धतीनं तू मला एक धान्य दे, त्याच्यात दुप्पट दुसऱ्या घरातलं दुप्पट दे, आणि असं करत करत तू 64 घरं पूर्ण होईपर्यंत दुप्पट असं करत जा. एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 4 चोक 16 झाले, आणि 16 गुणिले 16 असं करत करत ते वाढवत जा आणि तेवढंच मला दे. आणि जेव्हा खरोखर राजाचे जे नोकर असतात ते जेव्हा बघायला जातात, की हे कॅल्क्युलेशन करायला जातात, की तर त्याचं अख्खं भांडार खाली होत येतं, तरी सुद्धा त्याचं धान्य पूर्ण त्याला दिलं जात नाही. आणि मग त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की तानसेन, मग तो विचारायला जातो की तू असं कसं काय मागितलंस. तर तेव्हा तो तानसेन म्हणतो की अरे, मी तुझी परीक्षा घेतली राजा. हे बघ, आनंदी करणं हा प्रत्येक माणसाचा गुण आहे, पण त्याच्यासाठी तू जे द्यायला मला तयार होतास ते खूप काही होतं. तर मग राजाच्या चूक लक्षात येते आणि राजा त्या तानसेनची माफी मागतो. पण याच्यामध्ये शिकण्यासारखं काय आहे, तर ती 64 घरं म्हणजे जे दुप्पटीनं व्याज वाढतंय, दुप्पट होतीये, ती दुप्पट सगळ्यात जास्त महत्वाची. म्हणजे बघा, पहिल्यांदा एकाचे 2 झाले, काही फरक पडला नाही. 2चे 4 झाले, काही फरक पडला नाही. 4चे 16 झाले, काही फरक पडला नाही. पण जेव्हा 16ची दुप्पट व्हायला लागली, 16च्या पटीत वाढायला लागलं, ते पटीत वाढायला लागलं, त्यावेळी मात्र खूप फरक पडायला लागला. आणि हेच आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये शिकायचं आहे. मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक व्याज समजून घ्या, की कोणत्याही मुद्दलावर 2 प्रकारचं व्याज असतं. म्हणजे सरळ व्याज असतं आणि एक चक्रवाढ व्याज असतं. मग सरळ व्याजामध्ये काय असतं, सरळ सरळ तुम्ही एखादी अमाऊंट 5 वर्षांसाठी घेतली, तर 5 वर्षांसाठी जेवढं त्याच्यावर व्याज होईल तेवढं व्याज तुम्हाला मिळतं. हे सरळ व्याजमध्ये होतं, बरोबर. म्हणजे जसं एफडी मध्ये, आरडी मध्ये शक्यतो सरळ व्याज असतं, ठीक आहे. पण आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय, तर मग बघा, चक्रवाढ व्याज म्हणजे तुम्ही जर आज 50,000 रुपये गुंतवले, तुम्ही ते गुंतवले, तुम्हाला एका दिवसाला रिटर्न जेवढे मिळाले, तर तुम्हाला जेवढं त्याच्यावर व्याज मिळणार आहे त्या व्याजावर सुद्धा तुम्हाला व्याज मिळणार आहे. आणि असं करत करत जेव्हा आपण 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असं जेव्हा आपण इन्व्हेस्ट करून राहतो, गुंतवणूक करून राहतो, तेव्हा खूप मोठा फरक पडत असतो. कारण हे जाणवत नाही. हे आपण डेमोद्वारेही बघणार आहोत की कसं कंपाऊंड इंटरेस्ट वाढत जातं. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो असतो की आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट कुठे बघायला मिळतं, तर कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये बघायला मिळतं, इक्विटी मध्ये बघायला मिळतं, की जिथं पैसे खूप वाढतात. आणि याचमुळे वॉरेन बफेट, दमानिया असतील, पुन्हा राकेश झुनझुनवाला असतील, हे लोक खूप श्रीमंत होण्याची कारण हीच आहेत. आणि जवळजवळ जेवढे श्रीमंत लोक आहेत ते सगळे लोक, त्यांचे खूप जास्त पैसा हा स्टॉक्स मध्ये असतो, बॉन्ड्स मध्ये असतो आणि म्युच्युअल फंड्स मध्ये पण असतो. महत्वाचं म्हणजे काय, तर ते काय करतात, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे तसेच्या तसे
30%, 40% स्टेक उचलून घेतात, म्हणजे स्टॉक्स उचलतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, जशी कंपनी ग्रो करेल तसा त्यांना फायदा होत असतो आणि महत्वाचा पैसा गुंतवून राहिल्यामुळे तो पैसा वाढत असतो. आता आपल्याला हे तर माहिती आहे की आपल्याला पैसा घरात ठेवायचा नाहीये. आपल्याला हेही माहिती आहे की पैसा आपल्याला कमी म्हणजे एफडी मध्ये, आरडी मध्ये ठेवायचा नाहीये. का ठेवायचा नाहीये, डिटेल व्हिडिओ आपण पुन्हा बनवणार आहोत, तरीही ऐका की एफडी मध्ये रेट असतो आपल्याला 7%, 8%, भारीत भारी अगदी 8.5%. पण तुम्हाला माहितीये का, दर वर्षाचा महागाई दर जो आहे तो 7% आहे. त्याच्यामुळे आपल्याला एफडी मध्ये काहीही परवडत नाही, कारण जो महागाई दर आहे तो आपल्याला व्याजाला बीट करू शकत नाही. आणि यासाठी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि मग इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला काय होतं, तुम्ही जशी जशी अमाऊंट टाकत जाल तशी तशी ती वाढत जाते. आता जर तुम्हाला या चक्रवाढ व्याजाचा खरोखर खूप फायदा घ्यायचा असेल, म्हणजे या कंपाऊंड इंटरेस्टचा फायदा घ्यायचा असेल, तर 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला लाँग टर्म साठी इन्व्हेस्टिंग करायची आहे. म्हणजे तुम्ही विचार करता 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वर्षाचा विचार करायचा नाही, तर तुम्हाला 7+ वर्षांचा विचार करायचा आहे. मग 10 असेल, 15 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, एवढ्या वर्षांचा विचार करून तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे. किंवा कुठेही जिथे गुंतवणूक कराल तिथं. कारण तिथं तुम्ही जसं वर्ष वाढेल तसंच तुमचं पैसे तुमचे वाढणार आहे, तुमचा कॉर्पस वाढणार आहे. त्याच्यासाठी तुमची गुंतवणूक ही लाँग टर्म साठी फर्स्ट ऑफ ऑल असली पाहिजे. दुसरा मुद्दा हा आहे की तुम्हाला अर्ली इन्व्हेस्टिंग सुरू करायचं आहे. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करायची आहे. मग बघू कधीतरी, करू सावकाश, हा ॲटिट्यूड इथे चालणार नाही. तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला लवकरात लवकर, म्हणजे मला समजतंय ना की मला गुंतवणूक सुरू करायला हवी, तर मग आपण जी माहिती व्यक्ती आहे, ज्याला समजतंय त्यातलं, त्याला विचारायचं आणि स्वतःची फक्त ₹500 पासून सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे. कंपल्सरी करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही सुरू केलेलं आहे मॅडम. कारण गरजेचं आहे जे, तेच मी तुम्हाला सांगते. तुम्ही निश्चितपणे नक्की सुरू करा. कारण बघा, तुम्ही जर 20 वर्षात सुरू केलं तर तुम्हाला 20-30च्या होईपर्यंत तुमचे 10 वर्ष होतात. आपल्याला फारशा जबाबदाऱ्या नसतात. 30 ते 40 हा टप्पा असतो की असा आहे की आपल्याला खूप जबाबदाऱ्या असतात. मग जर तुम्ही 20 ते 30 मध्ये खूप मोठी रक्कम जर गुंतवणूक करून ठेवली, तर तुमचे पुढचे 30 वर्ष ती कंपाऊंडिंग होत राहणार आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे होणार काय आहे, तुमचा कॉर्पस खूप मोठा होणार आहे. हे तुम्ही डेमोमध्ये सुद्धा बघणार आहात. खूप मोठा कॉर्पस तयार होणार आहे. आणि याच्यासाठी अर्ली इन्व्हेस्टिंग हा एक ऑप्शन आहे, की खूप गरजेचा आहे. मग तुम्ही करा. तुमचे छोटे भाऊ-बहीण असतील, तुमचे नातेवाईक कोण असतील त्यांना सांगा, त्यांना मोटिव्हेट करा, की "अरे करा, हे करणं गरजेचं आहे." कारण येणारा काळ आहे. लक्षात घ्या, इन्फ्लेशन रेट आहे, जो महागाईचा दर आहे, तो आत्ता 60% आहे. पण तुम्हाला माहितीये का, याच्यामध्ये मेडिकल जो महागाईचा दर असतो तो खूप जास्त असतो. एज्युकेशनचा महागाईचा दर असतो तो खूप जास्त असतो. मी 7% जो दर सांगितला तो पूर्ण ॲव्हरेजचा दर सांगितलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी तुम्ही तुमच्या घरातल्याचे सगळ्यांचे अकाउंट काढा. 500-500, ₹1000-1000 टाकायला सुरुवात करा. पण नक्की सुरू करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी नक्की लिंक पण देईन. तुम्ही त्यातून सुरू करा. पण नक्की इन्व्हेस्टमेंट जर्नी तुमची सुरू करा. आता तिसरा जो मुद्दा असेल तो आहे की तुम्हाला कधीही स्किप करायची नाहीये. नेव्हर स्किप युअर इन्स्टॉलमेंट. म्हणजे जी तुम्ही तुमचा पैसा जो तुम्ही इन्व्हेस्टिंग करत आहात, जो तुमचा पैसा जो जाणार आहे, तो तुम्ही स्किप करायचा नाही. कारण काय होतं, जेव्हा मार्केट डाऊनला यायला लागतं, तेव्हा आपला पोर्टफोलिओ रेड दिसायला लागतो आणि लाल दिसायला लागला, की आपण घाबरून असं समजतो, की "अरे बापरे! माझा सगळा पैसा जातोय की काय?" पण हा विचार न करता लक्षात घ्या, जर मार्केट डाऊनला असेल, तर तुम्हाला खूप स्वस्तात एखादी स्टॉक मिळणार आहे. खूप स्वस्तात तुम्हाला एन-ए-व्ही मिळणार आहे. एन-ए-व्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. लक्षात घ्या, जेव्हा स्टॉक मार्केट डाऊनला असतं, तेव्हा ₹15 ची वस्तू तुम्हाला फक्त ₹10 मिळत असते. आणि मग आपण अशा वेळी काय करतो माहितीये ना, सेलमध्ये असलं की खूप जास्त खरेदी करतो. त्याच पद्धतीने जेव्हा मार्केट डाऊनला असेल, तेव्हा तुम्हाला जास्त खरेदी करायची आहे. आणि जेव्हा मार्केट अपला असेल, तेव्हा तुमची रेग्युलर खरेदी राहिली पाहिजे. ठीक आहे, मला आवश्यक आहे तेवढा मी माझा पोर्टफोलिओ, म्हणजे समजा मी ₹30,000 दर महिना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवत आहे, तर मी रेग्युलर 30,000च गुंतवणार. पण जेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही, आज मार्केट खूप खाली आहे, तेव्हा मी काय करेन, 50,000 म्युच्युअल फंडमध्ये गुंतवेन. लक्षात आलं? पण अशामुळे काय होतं, अशामुळे तुमचा जो पोर्टफोलिओ तो बॅलन्स होत जातो. म्हणजे कधी बघा, कधी प्रॉफिट, कधी लॉस असेल, तर अशामुळे तुमचा प्रॉफिट बॅलन्स होणार आहे आणि तुम्हाला ॲव्हरेज व्हॅल्यू मिळते. आणि ॲव्हरेज व्हॅल्यू मिळाली की ती त्या पटीत वाढत असते. त्याच्यामुळं कधीही तुमचा तुमचा जो जाणारा इन्स्टॉलमेंट आहे, तुमचे जे पैसे जाणार आहेत, कट होणार आहेत, ते पैसे तुम्ही बिलकुल स्किप करायचे नाहीयेत. कंटिन्यू तुम्ही ते कंपाऊंड इंटरेस्ट होण्यासाठी
कंपाऊंडेड होण्यासाठी तुम्ही ती रक्कम भरायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघितलेलं आहे की कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीनं काम करतं आणि खरोखर हे जगातलं 8वं आश्चर्य आहे जे तुम्हाला खरोखर मॅजिक दाखवेल. आणि मॅजिक तर खरं पुढे बघायचं आहे. आता आपण बघूया डेमो. जो डेमो तुम्हाला SIP कॅल्क्युलेटरवर तुम्ही बघणार आहात की कसा फरक पडतो 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 30 वर्षांनी. तर बघूया लाईव्ह. मी तुम्हाला SIP कॅल्क्युलेटर दाखवणार आहे, जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बसल्या बसल्या बघू शकतात की पैसे कंपाऊंड इंटरेस्ट कसे होतात ते. तुम्ही सिम्पली गूगलवर जायचं आहे. हे बघा, मी इथं गूगलवर जाऊन SIP कॅल्क्युलेटर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन कॅल्क्युलेटर टाकलेलं आहे. फार काही अवघड नाही आहे, ते लगेच आपल्या लक्षात येतं. आता हे SIP कॅल्क्युलेटर आहेत. आता बघा, इथं 25,000 अमाऊंट इथं लिहिलेली आहे, पण आता मी इथे टाकते बघा, फक्त 500 रुपये टाकते आणि तुमच्या लक्षात येईल की काय होतं ते. हे 500 रुपये टाकलेले आहेत आणि 500 रुपये 10 वर्षासाठी टाकले. एक्सपेक्टेड अमाऊंट रिटर्न बघा, फक्त किती बघितलेली आहे, 12% बघितलेली आहे. तर 12%ने आपले किती होतात ते पण आपण कॅल्क्युलेट करूया. तर हे तुम्ही बघू शकता की इन्व्हेस्टेड अमाऊंट फक्त तुम्ही 60,000 रुपये टाकलेले आहेत. किती वर्षांसाठी टाकलेले आहेत, तर 10 वर्षांसाठी तुम्ही 60,000 रुपये फक्त 500 रुपयाने टाकलेले आहेत. तर तुमचं प्रॉफिट फक्त 56,170 रुपये झालेले. आणि ही तुमची जी टोटल कॉर्पस तुमचा तयार होतो तो 1,16,170 रुपये होते. आणि काय तुम्ही असं समजताय की हे खूप कठीण आहे किंवा अवघड आहे किंवा 500 रुपये म्हणजे तुमच्याकडे 500 रुपये नसतील असं कुणीही या जगात नाही आहे. पण आपण फक्त विचार करतो की आपल्याला का करायचं, हे कशासाठी करायचं. आता फक्त 10 वर्ष जे मी तुम्हाला सांगत होते की तुम्ही 18पासून सुरू करा, 20पासून सुरू करा, 25पासून सुरू करा. जेवढ्या लवकर जर्नी सुरू कराल तेवढ्या लवकर तुम्हाला तेवढा जास्त बेनिफिट होतो. आता बघा, इथे मी 10 वर्षांच्या ऐवजी मी 20 वर्ष टाकते आणि मग बघा तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा, इन्व्हेस्टेड अमाऊंट तुमची 20 वर्षासाठी झालेली आहे 1,20,000 आणि प्रॉफिट फक्त तुमचं जवळजवळ 3,79,574 रुपये म्हणजे जवळजवळ 380पर्यंत जाऊन पोचले फक्त प्रॉफिट. तुमची अमाऊंट किती आहे बघा, आणि 12×36 म्हणजे जवळजवळ तिप्पट तुम्हाला प्रॉफिट झाला आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंट अमाऊंटच्या. फक्त तुम्ही 20 वर्ष इन्व्हेस्टेड राहताय. आता तुम्ही हेच विचार केला की भारीत 30 वर्ष, ठीक आहे, 30 वर्षाचं कॅल्क्युलेट आपण करून बघूया. कॅल्क्युलेशन केलं तर हे बघा, फक्त 500 रुपये तुम्ही 30 वर्ष जर कॅल्क्युलेट केले, तुम्ही जर इन्व्हेस्ट केले 30 वर्ष, तर तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट होती 1,80,000 रुपये, जी काहीच नाही आहे. पण मात्र प्रॉफिट तुम्हाला किती होते बघा, 15,84,957 म्हणजे 15 लाखाचं फक्त तुमचं प्रॉफिट होते. आणि टोटल तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे 17 लाख रुपये, म्हणजे 17.5 लाख जवळजवळ. म्हणजे एक लक्षात घ्या की ही मी फक्त तुम्हाला 500चं कॅल्क्युलेशन दाखवलं. आता तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हाला किती पैसे टाकायचे आहे, तुम्ही किती टाकू शकता. 500 रुपये तर कोणीही, म्हणजे जे अगदी बारीकसुरीक काम करतात ना, ते लोकंसुद्धा टाकू शकतात. लक्षात घ्या, आपण फक्त विचार कसा करतो याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आता मी 1,000 अमाऊंट टाकली, समजा 1,000 अमाऊंट टाकली, नक्की करून बघा. तुम्हाला 1,000 अमाऊंट मी फक्त 30 वर्ष टाकली, तर बघा कॅल्क्युलेशन करते मी, फक्त 12% रिटर्न पकडलेत. तुम्हाला 15%, 18%सुद्धा रिटर्न मिळू शकतात. तर मी कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही 1,000 रुपये जर समजा 30 वर्ष टाकले, तर तुम्ही फक्त 3,60,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहात. मात्र तुम्हाला मिळताना पैसे मात्र 35,29,000 म्हणजे जवळजवळ 30,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे हेच असतं की तुम्ही किती पैसे कमवताय. आणि हे काही जादू नाही आहे, मॅजिक नाही आहे, काही खोटं बिटं काही नाही आहे, हे खरं आहे सगळं. कारण हे कंपाऊंड इंटरेस्टनी वर्क करतं. इथे सगळीकडे चक्रवाढ व्याज लागतं, तुमचे दररोज पैसे त्याच्यामध्ये गुंतवले जातात. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करायची गरज आहे का सांगा. आज जर तुम्ही 1,000 गुंतवून फक्त महिन्याला शांत बसलात, तर तुम्हाला येत्या 30 वर्षांनंतर तुम्हाला त्याचे 35 लाख रुपये मिळणार आहेत. याच्याहून चांगलं काय असणार आहे आयुष्यामध्ये. आणि हे जर जितक्या लवकर तुम्ही हे ज्ञान आत्मसात कराल, तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला जर तुम्हाला ही रक्कम काढायची असेल, तुम्ही आता समजा तुमच्याकडे झालेत, आता समजा तुम्ही खूप विचार करून तुम्ही किती अमाऊंट जमा केली, 10,000 रुपये तुम्ही मंथली टाकले, अगदी शक्य झाले 10,000 रुपये तुम्ही मंथली टाकले. आणि मंथली तुम्ही टाकून बघा कॅल्क्युलेट केले 12%नी, तर तुम्हाला किती मिळत आहेत, जवळजवळ 3,52,00,000 रुपये.
53 लाख रुपये, 3,53,00,000 रुपये तुम्हाला फक्त 10,000 रुपये अमाऊंट महिन्याला इन्व्हेस्ट करून मिळतात. जे म्हणजे विचार करा, तुम्ही एखाद्या गाळ्याचं भाडं घेतलं तर ते तुम्हाला 10,000 रुपये आहेत, बरोबर ना. मग तेच तुम्ही न घालता जर तुम्ही घाला, तुमच्या त्या आवडीनुसार आहे, पण फक्त 10,000 रुपये जर साईडला काढून ठेवले तुम्ही, तर तुम्हाला 30 वर्षानंतर तुम्हाला 3 करोड 3.5 करोड मिळणार आहेत. आणि ह्याच्याबरोबर जर आणखीन रिटर्न्स वाढले तर तुम्हाला 4 करोड सुद्धा मिळू शकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, कोणाला तरी शेअर करा. आणि फायनान्शियल एज्युकेशन आपण सगळीकडे पसरवूया. रिच इंडिया लवकरात लवकर बनेल ही आशा धरूया. धन्यवाद.